लगातार हुई अतिवृष्टि के कारण फसलों को भारी नुकसान हुआ है। इस स्थिति से जूझ रहे किसानों की आवाज आज एक बार फिर बुलंद हुई। वाशिम में भूमिपुत्र किसान संगठन ने सरकार से ओला सूखा घोषित करने की मांग को लेकर आज रिसोड तहसील कार्यालय पर एक बड़ा मोर्चा निकाला। इस प्रदर्शन में सैकड़ों किसानों ने हिस्सा लिया। अतिवृष्टि के कारण सोयाबीन, कपास, मक्का जैसी प्रमुख फसलों का भारी नुकसान हुआ है, जिससे किसान आर्थिक संकट का सामना कर रहे हैं। संगठन ने तहसीलदार को ज्ञापन सौंपकर कई ठोस मांगे रखी हैं, जिनमें फसल बीमा तुरंत देने, कर्ज माफी घोषित करने और ओला सूखा तत्काल घोषित करने की मांग शामिल है। ये मोर्चा भूमिपुत्र किसान संगठन के अध्यक्ष विष्णुपंत भूतेकर के नेतृत्व में निकाला गया। रिसोड तालुक्यामध्ये मे पासून अतिवृष्टीला सुरुवात झाली। आज 25 सप्टेंबर पर्यंत सातत्याने पाऊस चालू आहे। या भागामध्ये असणारे शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये असणारे सोयाबीन, तूर, हळद, फळपिकं आणि भाजीपाला या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि म्हणून हा तालुका अतिवृष्टीग्रस्त असल्यामुळे हा तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा। यासोबतच शेतातलं संपूर्णपणे पीक हातातून गेल्यामुळे जे पीक कर्ज शेतकऱ्यांनी काढलं ते नियमित असो अथवा थकीत असो ते पूर्णपणे माफ करण्यात यावं। याशिवाय शेतामधून पूर जात असताना बरेचशा जमिनी खरडून गेल्या, ज्या 3-3, 4-4 वर्ष 5 वर्ष पुन्हा पेरणी योग्य होणार नाहीत, त्या जमिनीचे वेगळे पंचनामे करून त्यांना वेगळी मदत दिली गेली पाहिजे। सरकारने जी 8,500 रुपयाची पिकांसाठी मदत घोषित केलेली आहे ती मदत आम्हाला मान्य नाही, शेतकऱ्यांना मान्य नाही। ती मदत सरकारने वाढवून दिली पाहिजे, यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आलेला आहे।